आज आपण भूमीची निवड करत असताना आपल्याला जो प्लॉट मिळालेला आहे किंवा आपण ज्या प्लॉटमध्ये घर बांधणार आहे, ज्याला आपण वास्तू म्हणतो आणि बांधलेल्या घराला भवन म्हणतो, हे मागच्या आपण शिकलेलो. तर या घरामध्ये आपल्याला जेव्हा एखादे कन्स्ट्रक्शन करायचं असतं तेव्हा त्या कन्स्ट्रक्शनचा शेप प्लस त्या प्लॉटचा शेप याला किती महत्व असतं, या बाबतीत आपण आज माहिती घेणार आहे. म्हणजे आपण आज एक असं प्रेझेंटेशन बघणार आहे की जे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वास्तूचा जो आकार आहे, तो आकार हा बांधण्यास योग्य आहे का, असेल तर त्याचे शुभ किंवा अशुभ जे काही परिणाम असतील ते आज आपल्याला या स्लाइड्सच्या माध्यमातून शिकायचे आहेत. मागच्या वेळी आपण काय पाहिलं, तर पूर्व दिशेला उतार असलेली भूमी ही लक्ष्मीदायक असती, आग्नेयेची भूमी जी आहे ही शोकदायक असती, दक्षिणेची मृत्यूदायक असती, नैऋत्येची महाभय निर्माण करते, पश्चिमेला उतार असलेली भूमी कलह निर्माण करते, वायव्येची वध किंवा शोक निर्माण करते, उत्तरेची वंशवृद्धी करते आणि ईशान्येची भूमी जी आहे ही धनसंचय करणारी, रत्नसंचय करणारी अशी ईशान्येची भूमी आहे. तात्पर्य आपण काय शिकलो, तर पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेला उतार असलेली भूमी ही मंदिर किंवा घर बांधण्यासाठी शुभ असते. आणि इतर जे उतार आहेत हे त्यातल्या त्यात ज्या प्रायोरिटी आपण दिल्यात त्याप्रमाणे ते शुभ अशुभ असू शकतात. त्यानंतर आपण काय शिकलो, तर वास्तू म्हणजे काय. वास्तू म्हणजे घर बांधण्यासाठी निवडलेली जागा. द कंपाऊंडेड एरिया इज कॉल्ड वास्तू अँड द कन्स्ट्रक्टेड एरिया इज कॉल्ड भवन. बांधलेल्या जागेला भवन म्हणतात. मग आता अपार्टमेंटच्या बाबतीत काही जणांनी मागच्या वेळी शंका विचारली की अपार्टमेंटच्या बाबतीत हा नियम कसा आहे. तर अपार्टमेंटला पण सेम नियम आहे की जे अपार्टमेंटच्या जागेमध्ये बांधलेली असती आणि तो जो कंपाऊंडेड एरिया असतो दॅट इज वास्तू. आणि मग त्या अपार्टमेंटच्या आग्नेय दिशेमध्ये जर बोर असेल किंवा आग्नेय दिशेमध्ये वॉटर टँक असेल, अंडरग्राउंड वॉटर टँक, किंवा नैऋत्येत सेप्टिक टँक असेल, तर त्याचा सामूहिक परिणाम हा त्या अपार्टमेंट मधल्या राहणाऱ्या सर्व लोकांवर होत असतो. त्याला आपण कॉमन डेस्टिनी म्हणतो, सामूहिक प्रारब्ध म्हणतो. आज आपण जो पार्ट शिकणार आहे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे की जो आपल्याला वास्तुशास्त्र समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो. आज आपण वास्तुशास्त्रामधील दिशा आणि त्यांची वाढ या विषयावर सुसंवाद साधणार आहे. आदरणीय गुरुपरंपरेला वंदन करूया. प्रथमोतो दत्तात्रेयं, द्वितीयं मत्स्येन्द्रनाथं, तृतीयं गोरक्षनाथं, नित्यानन्दं चतुर्थकं पंचमं जगन्नाथं, षष्ठं भवतु शिवानन्दम् एवं गुरुषणनामानिं शिवयोगी परंपराम्. आदरणीय वंदनीय शिवानंद महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आज वास्तुशास्त्रामध्ये मधल्या शेप्सवर चर्चा करणार. आपण जर बघितलं एखादे मुखवाद्य म्हणू आपण की जे आपण मुखाने वाजवतो, असं एखादं वाद्य घेतलं आपण, एक सनई घेतली समजा, तर हा सनईचा जो शेप आहे याच्यामध्ये जेव्हा आपण हवा फुंकतो, इथून ब्लो करतो, तेव्हा याच्यातून एक वेगळा आवाज येतो. आपण जर बासरी घेतली आणि बासरीमध्ये जर तीच हवा फुंकली तर या बासरीमधून वेगळा आवाज येतो. आपण बेंजो घेतला किंवा हे घेतलं आपण, फ्लूट घेतला, बासरी घेतली, सनई घेतली, ट्रम्पेट घेतलं, जे तुम्ही वेगवेगळे आकार घेतले तर हे आकार काय करतात, तर ते साऊंड क्रिएट करतात. शेप्स क्रिएट साऊंड. व्हाईस वर्सा, साऊंड क्रिएट शेप्स. साऊंड काय करतात, शेप क्रिएट करतात. त्याचा एक व्हिडिओ आपण अनेकदा सोशल मीडियावर बघत असतो की एका मेटल प्लेटवर काही वाळू असती आणि त्या मेटल प्लेटला जेव्हा रेझोनन्स दिला जातो तेव्हा ती वाळूचे काही आकार तयार होतात, त्याच्यामध्ये काही रांगोळीसारखे सुंदर आपण आकार बघतो. तर शेप्स क्रिएट साऊंड अँड साऊंड क्रिएट शेप्स. यामध्ये साऊंड एनर्जी ही खूप महत्वाची आहे आणि ती शेप्स तयार करत असते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हाच सिद्धांत लागू पडतो आणि त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये आयडियली घर बांधण्यासाठी निवडलेली जागा आहे ती एकास एक ही आदर्श मानलेली आहे. म्हणजे ज्याची लांबी आणि रुंदी याचं गुणोत्तर एकास एक म्हणजे चौकोन.
म्हणजे असं धरून चालू आपण की 10 मीटर बाय 10 मीटर अशी जर जागा असेल तर ती शुभ मानलेली आहे. आणि मग त्याचे जेव्हा रेशो चेंज होत जातात तेव्हा ते रेशो हे वास्तुशास्त्रामध्ये एकास एक पासून एकास दोन पर्यंत ग्राह्य धरलेले आहेत. एकास एक पासून एकास दोन पर्यंत म्हणजे रुंदीच्या दुप्पट लांबी, म्हणजे जसं आता 10 मीटर रुंदी आहे तर 20 मीटर रुंदी ग्राह्य धरली लांबी ग्राह्य धरली जाते. याच्यापेक्षा जास्त लांब असलेला प्लॉट हा वास्तुशास्त्रामध्ये योग्य मानलेला नाही. आणि हे रेशो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघत असतो. त्याचे उदाहरण आपण काय बघूया की हे जे रेशो आहेत प्लॉटचे, म्हणजे जे प्रपोर्शन म्हणतो आपण, पूर्वी आपण कन्व्हेन्शनल सिनेमा बघायचो जो चौकोनी किंवा आयताकृती होता बऱ्यापैकी, हा मधला जो आहे तो. मग थोडी वायडर स्क्रीन आली आणि मग आपण बघायला लागलो की सिनेमास्कोप पिक्चर बघायला लागलो आपण. त्या सिनेमास्कोपमध्ये काय असतं तर आयताकृती असा पडदा असतो आणि या पडद्यावर रेक्टँगल शेपमध्ये मूवी आपण पाहत असतो. अजून आपण हे शेप्स कुठं बघतो तर आपण मोबाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचा मोबाईलचा जो रेशो असतो मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तो 1:1, 4:3, 3:2, 16:9, 9:16, ज्या प्रकारे तुम्ही कॅमेरा होल्ड करता किंवा कॅमेरा ज्या प्रकारे तुम्हाला आवश्यक असतो त्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला रेशो बघायला मिळतात. आणि हे रेशो आपण सतत बघत असतो. आता वास्तुशास्त्रामध्ये काही रेशो महत्वाचे आहेत. ते कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचा रेशो आहे तो म्हणजे 1:1. हा सगळ्यात शुभ आहे. म्हणजे तुमचा प्लॉटचा आकार जर चौकोनी असेल तर तो सगळ्यात शुभ मानलेला आहे. मग 1:1.25 शुभ मानलेला आहे. मग 1:1.50 शुभ मानलेला आहे. मग 1:1.75 आणि 1:1.2 शुभ मानलेला आहे. म्हणजे 1:1 जर तुमची 10 मीटर बाय 10 मीटरचा एक प्लॉट आला, 10 बाय 10 पहिला, नंतर 10 बाय 12.5 मीटरचा सुद्धा शुभ मानलेला आहे. हा एक रेशो शुभ शुभ मानलेला आहे, 10 बाय 12.5 मीटर. मग 10 बाय 15 मीटर पण शुभ आहे. मग 10 बाय 17.5 पण शुभ आहे आणि 10 बाय 20 पण शुभ मानलेले आहे. पण 10 बाय 20च्या पुढचे जे प्लॉटचे रेशो आहेत ते शुभ मानलेले नाहीत. ते शुभ मानलेले नाहीत, ते अशुभ मानले जातात. म्हणजे हा जो चौकोन आहे हा चौकोन हा आयडियल मानला गेलाय वास्तुशास्त्रामध्ये. आणि त्यामुळे आज जे आपण शेप्स बघणार आहे ते सगळे चौकोनाशी कम्पेअर करणार आहे. कोण सांगू शकेल चौकोन हा कशाचा कारक आहे? स्पिरिच्युअलिटीमध्ये चौकोनाचा विचार कशासाठी केला जातो कोण सांगू शकेल? स्वस्तिक. चंद्र चंद्र स्वस्तिक. नाही, चंद्र 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 नाही. पृथ्वी तत्व हे चौकोनच आहे. पृथ्वी तत्व हे स्क्वेअर असतं. जलतत्व हे चंद्राचं मानलेलं आहे. कोणी ज्यांनी चंद्राचं उत्तर दिलं ना हे असं चंद्राचं तत्व मानलं जातं. अग्नितत्वाला आकार त्रिकोणी आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. आणि वायुतत्व हे डॉट 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 किंवा हलणार आपण दाखवतो. जसं लहान मुलं चित्रात पाणी वगैरे दाखवतात तसं वायुतत्व असतं की वारा वाहतोय. आता चौकोन हे जे आहे हे स्थिरतेचा पण कारक आहे. जेव्हा एखादा स्क्वेअर असतो तो स्थिरता दाखवतो. बघा हा स्क्वेअर काय स्थिरता दाखवतो. आता या स्क्वेअरला मी जर रेक्टँगल कन्व्हर्ट केला, हा काय दाखवतो? सॉरी, षटकोन केला आपण, याला हेक्झॅगॉन केला, काय दाखवतो? हा हा जर स्थिरता दाखवतोय तर हा षटकोन काय दाखवतोय? बघा जरा याच्याकडे, गतिमानता दाखवतोय. बघा असं काहीतरी फिरतंय असं आपल्याला दिसतंय, बरोबर आहे का? गतिमानता आहे. जसं स्क्वेअरकडे स्थिरता आहे, पृथ्वी तत्व आहे, तसं षटकोनाकडे गतिमानता आहे. गोल जे आकार येतात त्याच्याकडे पण गतिमानता आहे. आपण बघतो टायर सगळे गोल आहेत. रेल्वेचं टायर असू दे, विमानाचा असू दे, कारचा असू दे, 2 व्हीलर 4 व्हीलर. मग स्थिरता कशाला आहे? जर तुम्ही चौकोनी टायर वापरलं तर काय होईल? गाडी पुढे जाईल का? तुमच्या गाडीला चौकोनी टायर जर आपण लावलं कारला किंवा तुमच्या 2 व्हीलरला तर गाडी पुढे जाईल का तुमची? नाही. का नाही जाणार? तर ते स्थिरतेचा कारक आहे.
आणि म्हणून आयडियली आपण त्या चौकोनाला कम्पेअर करत असतो. स्क्वेअर हा काय दाखवतो, चौकोन काय दाखवतो, तर आपल्याला त्याच्यामध्ये स्थिरता दाखवतो. असे निसर्गामध्ये अजून कुठे शेप बघितले तो तुम्ही बघता कुठे शेप असे, हे निसर्गातच ते तयार झालेत असे शेप आहेत कुठं? रत्नांना काही शेप असतात, रत्न जसं की पायराइट हा स्क्वेअर मध्येच येतो पृथ्वीमध्ये, नाही, पायरेट रॉक स्टोन मध्ये पण येतात. पण नॅचरली तो चौकोनामध्ये येतो ना. नाही नाही, स्टोन कुठलेही जसे तुम्ही काढता त्याच्यावर अवलंबून असतात. ओके. तर मधमाशीचं पोळं पण हानिकॉम स्ट्रक्चर असतं, ते आता तुम्ही षटकोनी म्हणलात. बरं, आपण सर्वांनी फुलं बघितलीत आणि आपल्याला सगळ्यांना खूप जास्वंदीचं फुल आवडतं बघा. आवडतं का? त्याच्यामध्ये काय असतो, तर एक सिमेट्री असती. गोकर्णाचं फुल येतं, त्याच्यामध्ये एक सिमेट्री असते. असिमेट्री असलेली असिमेट्रिक फुलं आपण खूप कमी वापरतो. जसं कर्दळीचं फुल आहे, त्याला सिमेट्री नाहीये. तुम्ही पेरू घ्या, सफरचंद घ्या, आंबा घ्या, प्रत्येकाला एक सिमेट्री आहे. निसर्गामध्ये सगळ्या गोष्टींना सिमेट्री आहे, जे निसर्ग देतो. ज्वारीचा दाणा बघा, त्याला एक असं आहे का की ज्वारीचे दाणे, आपण ज्वारी 1 किलो घेतले आणि त्यात वेगवेगळ्या आकाराचे ज्वारीचे दाणे आले? नाही, एका युनिफॉर्म शेपमध्ये तुम्हाला ज्वारीचे दाणे मिळतील. गहू बघा, एका युनिफॉर्म शेपमध्ये. मका बघा, फुलं बघा, फळं बघा, झाडांची पानं बघा. पिंपळाचं पान बघा कसं आहे, जांभळाचं पान बघा कसं आहे, त्याला एक सेंटर लाईन आहे, परत त्याला अजून उपरेषा आहेत, मुख्य रेषा आहेत, सब लाईन्स आहेत, त्याच्यामध्ये परत अजून सब लाईन्स आहेत. मग ही सिमेट्री निसर्गाने जी दिली आहे तीच वास्तुशास्त्रामध्ये कंटिन्यू केलेली आहे. आणि त्यामुळे आयडियल जो रेशो आहे तो रेशो स्क्वेअर मानला गेलेला आहे. आणि या स्क्वेअर रेशोच्या बाबतीत आपण जर बघितलं तर या स्क्वेअर रेशोला धरून आपण काही गोष्टी प्रचलित मानतो. काही जण आता याचा अभ्यास करतायत, काही जण अगदी नव्याने जॉईन झालेत. सगळ्यांसाठी मी सांगतोय, जसा हा स्क्वेअर आहे इथं, तर या स्क्वेअरला जर आपण या पद्धतीनं इथं मांडलो आणि तो जर असा आकार आला आणि धरूया की ही पूर्व आहे आपली, तर वास्तुशास्त्रामध्ये हा जो आकार आहे ह्याला काय म्हणतात तो? गोमुखी. नाही, ही पूर्व आहे तर ही पश्चिम आहे. ही आग्नेय. बोला बोला, कोण बोलतोय? आग्नेय कोपरा जो कट झालाय तो. येस, आग्नेय कट आहे. येस. हा आग्नेय आहे, हा नैऋत्य आहे, हा वायव्य आहे, मागच्या वेळी शिकलो आपण दिशा, आणि ही ईशान्य आहे, हो. नॉर्थ ईस्ट आहे. तर इथं या शेपमध्ये काय दाखवलंय, हे साऊथ ईस्ट कट आहे. म्हणजे ह्याला छिन्न करणं म्हणतो आपण. छिन्न म्हणजे एक कोपरा ह्याचा छिन्न केला, म्हणजे तोडला यातून. येते लक्षामध्ये? कुणाच्या लक्षात नाही आलं का मला सांगा. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल देतो, मी ज्यांना विचारीन त्यांनीच सांगा. हे 2 शेप दिलेत तुम्हाला इथं. या 2 शेपच्या सुरुवातीला वर इथं ईस्ट दिशा दाखवली आपण. आता कोणत्या बाजूमध्ये खंड झालेल्या, कोणती बाजू तुटलेली वाटतेय, कोणती बाजू कट वाटतेय? पहिल्या फिगरमध्ये, या फिगरमध्ये नैऋत्य कोपरा कट झालेला आहे. येस, कट झाली नैऋत्य खंडित ईशान्य झाले, कट झाले. खंडित झालेला. हा, आणि दुसऱ्या दुसऱ्या- फिगरमध्ये काय वाटतंय? ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा. ईशान्य कट झालाय. इथं हा कट झाल्यासारखं वाटतंय, खंडित झाल्यासारखं वाटतंय. हे कोणाला समजलेलं नाहीये? समजलं. कोणाला समजलं नसेल तर अजून एकदा सांगतो मी. समजलंय? नेक्स्ट कंटिन्यू करूया आपण मग. हो. सिंपल आहे की एक कोपरा कट झालाय. तुम्हाला दिशांची माहिती पाहिजे त्यासाठी. पूर्वेच्या समोर पश्चिम असते, उत्तरेच्या समोर दक्षिण असते. पूर्वेकडे मुख करून उभारलो की लेफ्ट साईडला उत्तर येते आणि राईट साईडला दक्षिण येते, बॅक साईडला पश्चिम येते. आता वास्तुशास्त्रामध्ये घर बांधत असताना जे आकार सांगितले, जे शेप सांगितले, त्या बाबतीत एक काळजी अशी घ्यायला सांगितली त्यांनी की जर तुम्हाला बांधकाम करताना काही घराच्या दिशेमध्ये वाढ करायची असल्यास यदि संवर्धयेत गेहम सर्व दिक्षु विवर्धेत. घर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर चारी बाजूनी वाढवा म्हणतात.
घराची वाढ करायची असल्यास चारही दिशेने वाढवा, अन्यथा काय होईल? एका दिशेने वाढवल्यास वैरत्व निर्माण होते. मत्स्य पुराणामध्ये अध्याय 256 मध्ये हा दोष सांगितलेला आहे. आता हा दोष घर बांधण्यासाठी सांगितलेला आहे. तो आपण प्लॉटला पण का बघतोय? तर जसा प्लॉट असतो तशा प्रकारे आर्किटेक्ट ड्रॉइंग तयार करतो. कारण आजकाल आपण काय बघतो की एक एक स्क्वेअर इंच जागा सुद्धा ही खूप लाखो रुपयाला पडती महानगरामध्ये. त्यामुळे मग आर्किटेक्ट काय करतो? आता हा एक शेप आहे समजा, धरून चला, हा असा एक शेप आहे. याच्यामध्ये हा इथं रस्ता आहे असं पश्चिम दिशेला, इथं पूर्व आहे, उत्तर आहे आणि दक्षिण आहे. आता आपल्याला जेव्हा आर्किटेक्चर प्लॅनिंग मध्ये जाईल तेव्हा आर्किटेक्ट काय करेल? कमीत कमी जागा सोडावी लागेल म्हणून अशा प्रकारे काहीतरी घर बांधेल किंवा अपार्टमेंट बांधेल. किंवा अजून एक ऑप्शन त्याच्यामध्ये असा आहे की हा जो पुढचा भाग जो वाढलेला आहे, हा जो त्याचा वापर करण्यासाठी या बिल्डिंगला किंवा अपार्टमेंटला ऑड शेप येऊ शकतो. त्यामुळे प्लॉटचे आकार जसे असतात तशाच प्रकारे मुख्यत्वे लोक बांधकाम करतात. त्यामुळं प्लॉटचा आणि घराचा आकार दोन्हीलाही खूप महत्व आहे, नुसतं घराला महत्व नाहीये. म्हणून पूर्वेस वाढ केली तर काय होतं? वैरत्व वाढतं. दक्षिणे वर्धितम वास्तू, दक्षिणेस जर वाढली असेल तर काय होतं? मृत्यू समान घटना घडतात, यात संशय नाही. मृत्यू समान संकट येतात. मृत्यू म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट बंद पडणे, जसं तुमचं हृदय बंद पडतं, मेंदू बंद पडतो, श्वासोश्वास बंद पडतो, तसे जीवनामध्ये काही ना काहीतरी तुमच्या बंद पडतं. जो व्यवसाय बंद पडतो, अन्यथा काय होतं? तुमची नोकरी जाती. पश्चिमेस वाढ झाली तर काय होते? तर अर्थक्षय होतो. तद अर्थक्षय कारकम. पश्चिम दिशा जर तुम्ही घराची वाढवली आगांतुक कारण नसताना, तर अशी वास्तू तुम्हाला अर्थ हानी देणारी असती. आणि उत्तर दिशा जर तुम्ही वाढवली तर घरामध्ये राग येतो लोकांना, खूप मेंदूचा वापर जास्त होतो आणि त्यामुळं क्रोधी होतात घरातली माणसं. अतिविचार केल्यामुळे ताण येतो त्यांच्या मनावर. त्यामुळे नानाविध आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे चारी दिशेने सुद्धा वाढवलेलं घर हे योग्य आहे. चारी दिशेने त्याचं नाव आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण एका बाजूनी वाढवलेलं घर हे शुभ मानलेलं नाही. आता आग्नेय दिशा वाढ असेल तर 3 ऑप्शन याच्यामध्ये आलेत बघा. हे समजतात का बघा तुम्हाला? ही आग्नेय वाढच आहे कारण ही पूर्व आहे. ही उत्तर लिहिली याच्या अर्थी ही पूर्व आहे. ही पूर्व आहे, आग्नेय वाढ झालेली आहे. अशी पण आग्नेय वाढ आहे आणि अशी पण आग्नेय वाढ आहे. समजतंय का बघा? आग्नेय वाढ समजली नसेल तर विचारा. 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये कळालं नाही. हा? पहिला बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं आग्नेय वाढ कसं होतं? सर दुसरा ऍक्च्युली नैऋत्य वाढ आहे ना? हा, तेच. ही पूर्व आहे तर ही आग्नेय आली. हा 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 जो पार्ट आहे ही वास्तू आहे आपली, ही. आणि ही वास्तू आपली अशी आहे. हा नाही, ओके. दुसरा नंबर. हा. ज्यांना बोलायचं त्यांनी फक्त अनम्यूट करा, बाकीच्यांनी म्यूट ठेवा म्हणजे मागचे आवाज येणार नाही. बोला बोला, कोण बोलतंय? सर 2 नंबर मध्ये नैऋत्य वाढ आहे ना सर? नाही, आग्नेय वाढ आहे. हा पार्ट नाही दाखवायचा ऍक्च्युली, हा नाही याच्यातला. मी जो दाखवतोय हा शेप आहे याचा एवढा, हा, ओके ओके सर, ओके ओके. आणि इथं हा शेप आहे याचा. हो. तर ही आग्नेय वाढ आहे, ही पण आग्नेय वाढ आहे. आता ही जी ही वाढ आहे दुसऱ्या फिगरमध्ये, ही दक्षिण आग्नेय वाढ आहे. दक्षिण आग्नेय म्हणतो आपण, ही दक्षिण आग्नेय वाढली आणि इथं पूर्व आग्नेय वाढली. आग्नेयला 2 बाजू आहेत, आग्नेय दिशेला 2 बाजू आहेत. जर आपण हा चौकोन असा काढला तर आग्नेयामध्ये कोपरा असल्यामुळे तो पूर्व आग्नेय एक येते. जसं ही पूर्व आहे तर हा कोपरा पूर्व आग्नेय येईल आणि ह्याला काय म्हणायचं इकडच्या कोपऱ्याला? दक्षिण आग्नेय. दक्षिण आग्नेय. दक्षिण आग्नेय म्हणायचं, बरोबर.
आता आग्नेय जर वाढ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अग्निभय झाल्याचं संभवतो तिथं. अग्निभय म्हणजे काय होतं, तर राग येतो, रागावर नियंत्रण राहत नाही, रिलेशनशिप बिघडतात, स्पॉइल होतात, नात्यामध्ये दुरावा येतो. नैऋत्य वाढ झाली असेल तर पुत्रास पीडा होती किंवा संततीला त्रास होतो, पुरुषार्थाला अडथळे येतात, म्हणजे करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात, करिअर प्रॉब्लेम मध्ये असू शकतं. जसं आता इथे या फिगरमध्ये, पहिल्या फिगरमध्ये काय आहे, तर नैऋत्य वाढ झाली आहे. काही काही फ्लॅट असतात असे, त्यांची एक रूम वाढलेली असते अशी, काही काही ठिकाणी अशी नैऋत्य वाढलेली असते आणि काही काही ठिकाणी अशा प्रकारे नैऋत्य वाढलेली असते. तर दुसऱ्या फिगरमध्ये कोणती नैऋत्य वाढली आहे आणि तिसऱ्या फिगरमध्ये कोणती नैऋत्य वाढली आहे, कोण सांगू शकेल? दुसऱ्या फिगर मध्ये पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्य वाढली. दुसऱ्या फिगरमध्ये दक्षिण नैऋत्य वाढली. दक्षिण नैऋत्य आणि तिसऱ्या फिगर मध्ये पश्चिम नैऋत्य. पश्चिम Yes. नैऋत्य. हा, दुसऱ्या फिगरमध्ये पश्चिम नैऋत्य नाही, तिसऱ्या फिगरमध्ये पश्चिम नैऋत्य आणि दुसऱ्या फिगरमध्ये दक्षिण नैऋत्य का वाढली, तर दक्षिण दिशेला वाढ झाली म्हणून. त्यामुळे प्रत्येक उपदिशेला अजून 2 उपदिशा येतात. जसं पूर्व आग्नेय, दक्षिण आग्नेय, नैऋत्यमध्ये दक्षिण नैऋत्य, पश्चिम नैऋत्य. कोणाच्या तरी घरातून खूप मागून आवाज येतो, त्यामुळे मी म्यूट करतोय सारखं, काळजी घ्या जरा. ज्यांचं बोलणं झालं की लगेच म्यूट करा, मागं कोणतरी संवाद खूप जोरात येतात. वायव्य दिशेमध्ये जर वाढ झाली तर वर्धा पितम तथा सौम्य बहुसंतापकारकम. वायव्य दिशेमध्ये जर वाढ असेल तर वायव्य दिशा काय करती, तर व्याधीमध्ये वाढ करती, मानसिक चंचलता, आरोग्याच्या तक्रारी संभवतात. ईशान्य दिशा जर वाढली तर ईशान्य दिशेमध्ये आता काही आर्किटेक्ट लोक किंवा काही सिव्हिल इंजिनियर किंवा काही घर बांधणारे लोक असं मानतात, ती चुकीची गोष्ट आहे. कारण शास्त्रच दाखवते, बघा मी तुम्हाला नियमच दाखवतोय की ईशान्य वाढलेलं शुभ असतं, असं नाही. ईशान्य दिशा वाढलेलं सुद्धा अन्न दोष तयार होतो, म्हणजे पचन होत नाही, खाल्लेल्या अन्नाचे प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा घरामध्ये अन्न दिशा व्हायला लागते वगैरे वगैरे. तर ईशान्यम अन्न हानी स्याद वास्तव संवर्धिते सदा. ईशान्य दिशा सुद्धा वाढवायची नाही, म्हणजे कुठलीच दिशा वाढवायची नाही असं आपल्याला शास्त्र सांगतंय. समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अध्याय 248 आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की दक्षिण दिशा वाढलेली असल्यास, आता आपण उपदिशा बघितल्या, आता मुख्य दिशा बघतोय. मुख्य दिशेमध्ये दक्षिण दिशा जर वाढली असेल तर आजारपण, असुरक्षितता, राजदंड, कर, जप्ती, लिलाव, शिक्षा किंवा आरक्षणामध्ये जागा जाणे, सरकार दरबारी यश मिळत नाही, विद्या, नृपदंड, भयम तथा. दक्षिणेची भिंत जर तुम्ही वाढवली, दक्षिणेला जर एक्सटेन्शन केलं तर. पश्चिम दिशेची वाढ केल्यावर काय होईल, तर धनहानी होते, धनक्षय होतो, चोरीचं भय राहतं, जवळचीच माणसं फसवण्याची शक्यता असते. कुलकर्णी गुरुजी, मी तुम्हाला म्यूट करतोय, जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा अनम्यूट करा. उत्तरेला जर वाढ झाली असेल तर असं एक शास्त्र बघा कसं आपल्या वास्तुशास्त्र किती महत्वाचं आहे की उत्तर दिशेमध्ये जर वाढ झाली असेल तर घर बांधणारा आणि घर मालक दोघेही व्यसनाधीन होऊ शकतात. ग्रह भर्तृश्च कर्तृश्च व्यसनम स्याद तथा महत. जे कोणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात लोक, त्यांनी ही व्हायब्रेशन्स लक्षात ठेवा की वास्तुशास्त्र एकमेव शास्त्र असं आहे की ज्याच्यामध्ये याच्यात प्रोसेस करणाऱ्या माणसाला सुद्धा भय आहे. त्यामुळे अनेक बिल्डर एखाद्या वास्तूमध्ये एकतर झिरो होतात पूर्ण. आपल्याला डीएसकेचं उदाहरण आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एका वास्तूमध्ये त्यांना अडचणी आल्या. तसेच अन्य काही बिल्डर्स लोकांना एखाद्याच वास्तूमध्ये ते अडकून बसतात आणि त्यामुळे पुढच्या त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. कारण हे एकमेव शास्त्र आहे अशा शास्त्रामध्ये की घर बांधणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. उत्तरम तू यदा कुड्यम छियमानम बहिर्व्रजेत. उत्तर दिशा जर बाहेर काढली तर व्यसन, ऍडिक्शन, कुसंगत आणि एक प्रकारचा मद, मस्ती घर मालक व बांधणार दोघांनाही येऊ शकते. पूर्व दिशाकडे जर वाढ केली असेल तर अशामुळे राजदंड संभवतो, विविध कर, त्याचबरोबरीनं जप्ती, लिलाव, सरकार दरबारी अपयश,
सरकारी कामामध्ये किंवा वाइंडिंगमध्ये, रोड वाइंडिंगमध्ये जमीन जाणे, जागा जाणे, मालमत्ता जाणे, नुकसान भरपाई मिळत नाही, केसेस करावे लागतात, असं काही पूर्व दिशेमध्ये वाढ केल्यावर होतं. समरांगण सूत्रधार मगाच्या जी सूत्र होती ती मत्स्य पुराणामधली होती. तर समरांगण सूत्रधार काय सांगतो? आग्नेय दिशा वाढवल्यास अग्निभय होतं, नैऋत्य दिशा वाढल्यास घरामध्ये अनेक प्रकारचा उपद्रव होतो, पत्नीची वर्तणूक संशयास्पद असते, बहिर्मुखो यदा गच्छेत कर्णो दक्षिण पश्चिमः कलहोप उपद्रव तत्र स्याद भार्याश्व संशयः. भार्यायाश्व संशयः म्हणजे पत्नीचं वर्तणूक हे संशयास्पद असू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होतात नैऋत्य दिशेच्या वाढीमुळं. घराच्या वायव्य दिशामध्ये जर वाढ केली असेल किंवा प्लॉट वाढलेला असेल तर अशा ठिकाणी वाहन, नोकर चाकर यांच्यापासून उपद्रव होतो, त्रास किंवा पीडा होते. ईशान्य दिशेची वाढ केली असल्यास पशूंचा नाश होतो, गाय, बैल, म्हैस घरामध्ये कोणी तुमच्या, किंवा तुमच्याकडे जर वाहन असेल तर वाहनाला प्रॉब्लेम येतो. गुरूंच्या विषयी मनात संशय निर्माण होतो, गुरूंविषयी श्रद्धा कमी होते, गुरूंशी वाद होतो, सत्संग राहत नाही. अशा प्रकारे कुठल्याही दिशेला वाढ ही अशुभच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेली आहे, शुभ सांगितलेली नाही. मग ती प्लॉटची असू दे नाहीतर फ्लॅटची असू दे. आता तुम्हाला जर समजत असेल तर मी एखादा तुम्हाला प्लॉट शेअर करणार आहे, एखादा प्लॅन शेअर करणार आहे. त्या प्लॅन मध्ये तुम्हाला कुठल्या दिशेमध्ये वाढ झालेली आहे आणि कुठल्या दिशेमध्ये वाढ झालेली नाही हे सांगायचं आहे. आता जे आपण शिकलो त्याच्यामध्ये काही कोणाला शंका आहे का? 1-5 मिनिटं आपण देऊया त्यासाठी, कोणाला काही बोलायचं असेल तर. हा सर, माझी का अशी शंका होती. हॅलो. बोला बोला. आपण ज्यावेळेस घर बांधतोय त्यावेळेस दिशेचं बघायचं का ज्यावेळेस आपण रिनोव्हेशन करतोय त्यावेळेस वाढीचं बघायचं? दोन्ही वेळेला बघायचं. दोन वेळेस बघायचं काय? हो. सर मला एक शंका आहे हा. की आपण म्हणतो कुठल्याही दिशेची वाढ ही अशुभ आहे, पण असे स्क्वेअर प्लॉट म्हणजे सगळ्याच वेळी स्क्वेअर असतील असं नाही ना. मग त्यामध्ये हा दाखवला जातो का? हा सर. प्रसाद गुरुजी, तुम्ही तुमचा आवाज म्यूट ठेवा, तुमच्याकडे मागे खूप गोंगाट ऐकू येतोय. नाही, मी बंद खोलीत आहे पूर्ण, काहीच आवाज नाही अजिबात. तुम्ही नाही, 2 गुरुजी आहेत प्रसाद. तुम्ही प्रसाद कुलकर्णी नावाने जॉईन झाला आणि प्रसाद गुरुजी नावाने एक जॉईन झाले. हो सर, बंद आहे, म्यूट केलंय. हा करा, म्यूट करा प्लीज प्लीज. हा सर, विचारूया. हा विचार. कोण विचारत होतं? 1-2 मिनिटं पहिल्यांदा मला 1 मिनिट. प्रसाद थांबा, तुम्ही कुलकर्णी. ओंकार गोगटे विचारत हा होतो. ओंकार विचारा. हा, आपण जे म्हणतोय की कुठल्याही दिशेची वाढ ही हानिकारक आहे, तर स्क्वेअर प्लॉट मिळणं हे एकदम आयडियल कंडिशन झाली ना. मग त्याला काय रेमेडी? रेक्टँगल मिळू शकतो ना आपल्याला. पण रेक्टँगल पण नॉट नेसेसरी एव्हरी टाइम रेक्टँगल मिळेलच असं. म्हणजे 50% लोकांना रेक्टँगल मिळेल, 50%ना नाही मिळणार. मग त्याला काय रेमेडी हेच आहे की प्रत्येक गोष्टीला रेमेडी आहे की. जेव्हा आपण घर बांधत असतो आपण आयडियल गोष्टी काय आहेत त्या पहिल्यांदा शिकतो चांगल्या, आणि मग त्याच्यानंतर रेमेडियल पार्ट हा नंतर येणार. आपण पहिल्यांदा घर बांधायचं कसं हे शिकणार, आणि मग बांधलेल्या घरामध्ये चुका झाल्यात त्या दुरुस्त कशा करायचा हा सेकंड पार्ट आहे. पण आधी आपल्याला प्रॅक्टिकल काय शिकलं पाहिजे, तर बेसिक थेअरी, संहिता काय आहे वास्तुशास्त्राची ती शिकली पाहिजे. गॉड. ठीक, थँक्यू. ओके. हा सर, विचारू. हा विचारा. म्हणजे कुठली बाजू जरी वाढली असेल, ईशान्य, आग्नेय किंवा काय वायव्य, कुठली दिशा, पण जर घर बांधताना आपण चौकोनी बरोबर जर बांधलं तर तो जो दोष आहे तो तसाच राहणार की कमी होणार? म्हणजे तुम्हाला प्लॉटची वाढलेली आणि घर बांधताना सरळ बांधलं तर असं म्हणायचंय? हा, का मग प्लॉट पण चौकोनी करून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने? हा, प्लॉट पण आपल्याला शेपअप करून घ्यावा लागतो. हा, त्याला आतल्या बाजूने एक वॉल कंपाऊंड बांधून तुम्ही त्याला एक आपण कॅव्हिटी वॉल वगैरे बांधून ज्या दिशेला जर समजा दक्षिण पश्चिमेत थोडा चढ करू शकता, आणि तो प्लॉट जर शेपअप केला तर अजून चांगले रिझल्ट मिळतात त्याचे. हा, म्हणजे तसंच ठेवलं तर थोडं निम्म हे होईल, पण जर पूर्ण केलं तर त्याचे परिणाम चांगला होईल असं. हो. सर विचारू? आशुतोष बोलतोय. कधी कधी घर आयताकृती असतं पण गॅलरीज बाहेर काढलेल्या असतात, त्यानं पण घराचा शेप बिघडतो.
नाही, त्याला कॅन्टिलिव्हर म्हणतो आपण, ती की जी बीमच्या बाहेर आपण भाग काढलेला असतो, त्याचा परिणाम शेपमध्ये धरायचा नसतो. ओके. ज्या गॅलरीज असतात त्याचा परिणाम नाही होत आपल्यावर. पण आपला तो मुव्हिंग एरियाच असतो ना, म्हणजे एक एक्सटेंडेड एरियाच असतो ना तो. हा, पण आपण वास्तुशास्त्र हे प्लिंथ लेवलशी कन्सिडर करतो. प्लिंथचा जो शेप असतो तो शेप महत्वाचा आहे याच्यामध्ये. अच्छा. मग जर नाही, ज्यांचं घर दुसऱ्या मजल्यावर आहे किंवा मजले बदलतात तेव्हा थोडेसे शेप इकडं तिकडं होतात, म्हणजे एखादी खोली पुढं मागं असे ऑड इव्हन शेप्स येतात की जे नॅचरली बिल्डर्सनी, तुम्ही जसं सांगितलं की स्क्वेअर इंच सांभाळून त्यांनी कुठं बीम आत घातलेला असतो, बाहेर काढलेला असतो, असे शेप्स पण बिघडलेले असतात. हो, असतात की. पण तू जो प्रश्न विचारलायस की आपल्याला जे बाल्कनीज किंवा ज्या टेरेस आहेत त्याचा विचार वास्तुशास्त्रामध्ये हा केला जात नाही टेरेसचा. ओके, बर. जसं मी आता तुला ठीक आहे. एक उदाहरण दाखवतो, म्हणजे तुमच्या मनातल्या शंका सॉल्व्ह होतील. अजून काही शंका आहेत का कोणाच्या? हा सर, एक एक शंका होती सर. हा, म्हणजे एखादा फ्लॅट आहे आणि नैऋत्य कोपऱ्यात जर टेरेस असेल तर मग तो वाढलेलं धरायचं की त्या फ्लॅटचं का त्यातलंच धरायचं अशा ह्याने? हा, बघूया आपण तेच उदाहरण बघू आपण आता. अजून एक सर शंका विचारतो हा. की जेव्हा प्लॉट असतो, आपलं एखादं घर आहे तर आपल्या एखाद्या ठिकाणी दक्षिणेला एखादा प्लॉट अवेलेबल असतो, उत्तरेला असतो, मग अशा गोष्टींमध्ये आपली एक साईड वाढते आणि वाढल्यानंतर आपण घर त्याला एक्सटेंड करतो, मग त्याही वेळी शेपिंग करून घेणं गरजेचं असतं की नसतं? प्रश्न नाही समजलं मला काय. म्हणजे आपला एक प्लॉट आहे, एक आयताकृती प्लॉट आहे आणि त्याच्या शेजारचा आपल्याला प्लॉट, ऍडजॉइंट प्लॉट मिळाला आपल्याला, तर आपण तो हा. विकत घेतल्यानंतर आपल्या आहे त्या घराचा शेप बदलला, सगळ्या गोष्टी बदलल्या, मग आपण एका साईडला ची वाढ केली असं होत नाही का? हो, 100% होतं. जेव्हा आपण एखादी ऍडजस्टंट प्रॉपर्टी विकत घेतो त्याचा परिणाम आपल्यावर 100% होणार. मग ऍडजस्टंट प्रॉपर्टी विकत घेऊ नये का? घ्यावी, पण त्यात ती घेतल्या तुम्हाला एकतर तुम्हाला बांधकाम करून तो शेप तुम्हाला एक्सटेंड करावा लागेल. काही लोक काय करतात, पहिल्या टप्प्यामध्ये नुसता प्लॉट घेतात आणि मग ती मधली भिंत काढून तिथं बाग करतात, मग पैसे आले की परत बांधकाम करू, तोपर्यंत मग त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते त्याची. म्हणजे बांधकाम आणि प्लॉट एकत्र घेऊनच ते शेप मेंटेन ठेवणं हे गरजेचं आहे नेहमी. गरजेचं आहे. आता या केसमध्ये बघा, समोर या फ्लॅटमध्ये ही समोर ईस्ट आहे. आता कुठली दिशा कट झाली सांगा? आग्नेय. ईशान्य. आग्नेय नैऋत्य वाढ आहे ना हे? आग्नेय. आग्नेय कट झाली. आग्नेय कट नाहीये, ईशान्य कट वाटतं. आग्नेय कट झाली. आग्नेय कट आहे आणि वायव्य एक्सटेंडेड आहे. हो. वायव्य वाढली. हे बघा, हा पार्ट आपल्याकडे नाहीये, हा बाल्कनीचा पार्ट पण आपल्याकडे नाहीये, हा कॅन्टिलिव्हरचा आहे, आणि हा पार्ट पण आपल्याकडे नाहीये. आग्नेय, नैऋत्य आणि ईशान्य कट. तर सगळ्यात जास्त परिणाम काय होणार, तर आग्नेय कटचा होणार, कारण आग्नेय आपल्या वापरात नाहीये. पण ईशान्य आणि नैऋत्यच्या ज्या बाल्कनी आहेत ह्या आपण कधीतरी वापरतोय, कितीतरी ते सामान ठेवतोय किंवा जाळे चालू आहे आपली, पण त्या जर ओपन टू स्काय असतील तर त्या कट्सच पकडायच्या. त्या जर ओपन टू स्काय असतील आणि त्या कवर्ड जर बाल्कनी असतील तर त्या ओपन टू स्काय पकडायच्या, हे कट्स पकडायच्या नाहीत. त्या जर ओपन टू स्काय अशा असतील तर त्या कट्सच आहेत, म्हणजे आकाशाला रिकाम्या आहेत त्या तिथल्या. इथं आता तुम्ही बघताय की ही जी दिशा आहे ही ईशान्य दिशा आहे, म्हणून ईशान्य कट म्हणतोय आपण. इथं बाल्कनी म्हणलेला आहे याला. ही आग्नेय आहे. हा टॉप प्लॅन आहे. ज्याला प्लॅन समजत नाही तरी लक्षात घ्या, काही लोक इथं, काही लोकांना प्लॅन समजत नाही. ही नैऋत्य आहे आणि ही वायव्य आहे. तेव्हा ही नैऋत्य कट म्हणतोय आपण, आग्नेय कट म्हणतोय हा भाग, आणि ईशान्य कट म्हणतोय. ज्यांना प्लॅन समजत नाही त्यांच्यासाठी मी एकदा प्लॅन मधले सिम्बॉल्स आणि ओरिएंटेशन घेणार आहे, पण आता आपण एक दिशावाढ बघतोय तर ह्या गोष्टी घेऊया. थोडा अजून बेसिक जाऊ. कोणाला प्लॅन समजत नाही असं कोण आहे की प्लॅन रीड करता येत नाही असं तुमच्या बॅचला कोण आहे? समजतं. हा, समजतंय. समजतंय मला नाही समजत. दिशा समजताय? सर, एक पण शंका आली आहे सर.
सर एक शंका. एक मिनिट कुणाला समजत नाही नाव कोण कोण म्हणते कोण समजत नाही. सर मी प्राजक्ता. हा तर ठीक. मला पण नाही समजत. वैशाली जसवंत. हा तुम्हाला आपण एक सेशन घेऊया तुमचं. तुम्हाला मी सिम्बॉल सांगतो आर्किटेक्चरल काय आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्लॅन समजेल. हा टॉप व्ह्यू आहे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा वरून पाहतो, प्राजक्ता आणि दसवंत मॅडम लक्षात ठेवा, आपण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा वरून पाहतो वरच्या सर एक मिनिट जर करता तुम्ही त्यांच्या दोघांच्यासाठीच तो एकच टॉपिक नाही घेणार तुमच्या सर. ऐका परत एकदा सगळ्यांना पण घ्या सर. एका मिनिट नाहीये जरी- आपण कोणासाठी वेगळं सेशन घेत नाही. हा, दोघींसाठी सर. म्हणजे तुम्हाला दोघींना समजत नसेल तर शब्द चाललाय. असं कोणा एकट्यासाठी ओके. सेशन होणार नाही. घेतलं तर असं काय नाही सगळ्यांसाठी आपण सर. घेत असतो. ओके. येस सर नो प्रॉब्लेम सर. आणि आपण जे टॉप व्ह्यू प्लॅन बघतो, टॉप व्ह्यू म्हणजे काय, एखाद्या आपण गोष्टीकडं जेव्हा वरून पाहतो, वरच्या दिशेतून डाव्या बाजूनं पाहतो, उजव्या बाजूनं पाहतो ज्याला साईड व्ह्यू म्हणतात, कोपऱ्यातून पाहतो ज्याला इलिव्हेशन म्हणतात, समोरून पाहतो त्याला फ्रंट व्ह्यू म्हणतात. तसा हा टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू म्हणजे एखाद्या घरामध्ये काय आहे तर इथे लिव्हिंग रूम लिहिली आहे, इथून एंट्री आहे, हा हॉल आहे. प्राजक्ता आणि मॅडम तुम्ही दोघींना बघा, बाकीच्यांनी पण लक्ष द्या ज्यांना समजत नाही. काही काही जण असे आहेत की जी बोलत नाहीयेत, त्यांना पण समजत नसतं पण ते सांगत नाहीयेत. तर हा हॉल आहे आणि हॉलमधून आल्यावर इथं बाल्कनी आहे. ही ती टॉयलेट लिहिलेली टॉयलेट आहेत, हे किचन आहे, ही एक बेडरूम आहे, ही एक बेडरूम आहे, ही एक बेडरूम आहे आणि ह्याला एक टॉयलेट अटॅच आहे. आता जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं निरीक्षण वरून बघता, वरून पाहता, तेव्हा त्याची जी एक फिगर तयार होती ती लाईन आउट करून त्याला टॉप व्ह्यू प्लॅन, लाईन प्लॅन म्हणतात त्याला, तो बिल्डर तुम्हाला देतो. तो तुमच्या समोर आता दाखवलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना मला जेव्हा शंका विचारायची असतील, आजच्या दिवस मी तुम्हाला लेट गो करतोय, पण पुढच्या पिरियड पासून तुम्हाला जर काही शंका विचारायची असतील तर तुम्हाला ग्रुपवर तो प्लॅन शेअर करावा लागेल. हवेत गोळ्या मारायच्या नाहीत. म्हणजे मी इकडं असा एक प्लॉट घेतलाय, मग त्याच्या या बाजूला असा आहे, त्याचं कोणाला काही समजत नाही कारण त्याचं इमॅजिनेशन होत नाही. तुमच्याकडे एखादी केस असेल जरूर तुम्ही शेअर करा. आपण ती लगेच व्हॉट्सअपवरून इथं आपल्या स्क्रीनवर घेऊ आणि त्याच्याविषयी चर्चा करू. पण नुसत्या रिकाम्या गप्पा मारू नका, त्यामुळे समजत नाही काही समोरच्या माणसांना. तर आपण पाहतोय विषय तो म्हणजे कट्स आणि एक्सटेन्शन. तर कट्स आणि एक्सटेन्शन बघत असताना आयडियली सर्वांनी लक्षात ठेवा की हा जो पार्ट आहे हा स्क्वेअर किंवा रेक्टँगलशी कम्पेअर केला जातो. आता मी तुम्हाला रेड कलरचा इथं एक बरोबर आयताकृती आकार तयार करतोय बघा. या आकारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा पार्ट जो आहे हा आपल्याकडे नाहीये, हा लॉबीमध्ये गेलाय. हा पार्ट बाल्कनीमध्ये गेलाय आणि हा पार्ट पण बाल्कनीमध्ये गेलेला आहे. म्हणून ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्षात ठेवा, ज्यांना समजलंय त्यांनी परत रिव्हिजन करा. ही जर पूर्व पकडली आपण तर ही ईशान्य दिशा कट झाली आहे असे आपल्याकडच्या लोकांनी उत्तर दिलं. आग्नेय दिशा कट झालेली आहे असं उत्तर दिलं आणि नैऋत्य दिशा पण कट म्हणजे खंडित झालेली आहे असं उत्तर दिलं. मग जी दिशा कट आहे म्हणजे आता कुठल्या दिशेची वाढ झाली आहे कोण सांगेल? वायव्य दिशेची वाढ झाली. पूर्व दिशा. वाढ झाली. आणि इथं काय झालंय? तिकडं पूर्व आग्नेय, तिथं दक्षिण वाढ. दक्षिण वाढ झाली. दक्षिण वाढ. दक्षिण वाढ झाली. येस, दक्षिण वाढ आहे आणि वायव्य वाढ. दक्षिण वाढ. बरोबर बरोबर तुम्हाला समजलं. ज्यांना समजत नाही त्यांनी विचारा. सर ते दक्षिण म्हणले वाढ, ती कुठली म्हणले ते नाही लक्षात आलं माझ्या. हे बघा ही दक्षिण आहे ना, हा ही दक्षिण दिशा आहे बरोबर. बरोबर. मग हा भाग वाढला ना. हा तसा हा बरोबर, मग दक्षिण वाढ ना. बरोबर. तर पूर्वी ते रेड स्क्वेअर केलं होतं म्हणून ते कळून नाही आलं की दक्षिण वाढली म्हणून. हा जेव्हा आपण एखादा प्लॉट घेतो तेव्हा त्याच्या चारी कोपऱ्यांमध्ये एक सर स्क्वेअर. दक्षिण वाढ लक्षात आली नाही सर. दक्षिण वाढ लक्षात आली नाही. आणि स्क्वेअरच्या आतच आहे ना सर दक्षिण वाढ. नाही ही दक्षिण वाढ आहे ना. ही हे बघा की हा पण जर आयडियली असा स्क्वेअर कम्पेअर केला हा तर दक्षिण वाढ आहे ना. हा आता दिसून येते सर दक्षिण वाढ. आता दिसलं येते सर. ते पहिल्याचं स्क्वेअर मोठं केल्यामुळे ते दिसत नव्हतं ते. हा हा त्यामुळे ही आग्नेय कट आणि नैऋत्य कट झाल्यामुळे दक्षिण वाढली. लक्षात ठेवा दोन्ही बाजूनी कट आहे त्याला. आणि त्याच्यामुळे वाढ झाली ती. दक्षिण वाढ झाली. बरोबर. ओके ओके ओके.
आणि तुम्ही म्हणाला सर की बाल्कनी जे आहे ते ओपन टू स्काय असले तर हे समजू नका, कट समजू नका. ओपन पण बाल्कनी शक्यतो वरनं नाही नाही, बाल्कनी बाल्कनी कवर्ड असतील कवर्ड तर त्याचे कट समजायचे नाहीत. ओपन टू स्काय असतील तर त्याचे कट समजायचे. परत वाक्य सर लक्षात ठेवा की बाल्कनी जर कवर्ड असतील, त्याला वर स्लॅब असेल तर ते कट समजायचे नाहीत. पण बाल्कनी जर ओपन असतील आणि कॅन्टिलीवर एक बीम आहे आणि त्याच्यावर फक्त पार्ट आहे की जो तुम्हाला फक्त एक बाल्कनी सारखा आहे 3x6 किंवा 3x9 वगैरे, तर तो आपल्याला बांधकामाचा भाग धरला जात नाही, ती वाढ धरली जात नाही. तर आजकाल त्या बाल्कनीवर काही लोक शेड्स पण टाकतात, म्हणजे पत्रे वगैरे. मग तो ओपन टू स्काय मानायचा की कवर्ड मानायची? नाही, ज्यावेळी शेड टाकू तेव्हा तो स्क्वेअर झाला, शेपअप झाला, तो ओके सर, थँक्यू सर. शेपअप झाला. नाही सर, एक विचारू. हा विचारा की. म्हणजे काही काही बाल्कन्या असं निम्म्यापर्यंत कव्हर असतात आणि निम्म्या ओपन असतात, मग ते त्या ह्या केसमध्ये कसं करायचं? म्हणजे कसं, मला काय लक्षात नाही. 3x6ची बाल्कनी आहे आणि त्यातले 1.5 फूट वरच्या ह्याचा स्लॅब आला असेल वरच्या फ्लॅटचा. तो छज्जा असतो, तो छज्जा असतो, तो छज्जा असतो. ते छज्जा म्हणजे पाणी येऊ नये म्हणून तो छज्जा बाहेर काढलेला असतो, तो की कवर्ड नाहीये बाल्कनी ती ऍक्च्युली. नाही, पण निम्मी बाल्कनी त्या वरच्या फ्लॅटच्या बाल्कनीनी कव्हर झालेलं आहे असं. ओके, वरच्या फ्लॅटचं म्हणताय. ओके, ठीक आहे. हा, वरच्या फ्लॅटच्या बाल्कनीने, त्यामुळे निम्मी बाल्कनी कव्हर झालेली आहे त्या बाल्कनीच्या स्लॅबमुळे. मग त्या केसमध्ये तो ओपन टू स्काय होणार की नाही? सर अल्टरनेट बाल्कनी येतात तेव्हा त्या कव्हर होतात ना. अल्टरनेट बाल्कनी जेव्हा येतात त्या कव्हर होतात, बरोबर. त्याच्यावर स्लॅब येतोच ना, वरच्या मजल्याच्या माणसाचा स्लॅब येतो त्याच्यावर. हो. पण जेव्हा येत नाहीत तेव्हा ओपन टू स्काय जेव्हा होतात तेव्हाच प्रॉब्लेम येतो. जसं अशा कव्हर होते तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. सर सिमिलर केस पोर्च साठी पण तसंच मानायचं का? मग समजा पोर्च आपला बाहेर जो निघतो तो 8 मीटर किंवा 6 मीटरचा पोर्च असेल, त्याला एक कॉलम आला असेल आणि पण वरती आपला स्लॅब येतोच त्याचा पोर्चचा, मग तो कट मानायचा नाही का? आणि आत्ता जे तुम्ही तिची फिगर, तो जो प्लॅन दाखवला सर, प्लीज परत एकदा दाखवता का? त्याच्यामध्ये जिना जो बाहेरनं घेतलेला आहे, मग त्याला कॉलम आलेला असणार आहे, मग तुम्ही तो अख्खा का हे मानला? आग्नेयचा जो आपण मानला आता, तो अख्खा कट मानला. हे बघा, हा सर इथं आता जो अपार्टमेंट आहे, अपार्टमेंट आहे. अच्छा अच्छा अच्छा, फ्लॅट आहे हा, फ्लॅट. तर ओके फ्लॅटला ओके काय असतं की जो स्टेअरकेस आणि जे लॉबीज असतात त्या कॉमन मध्ये येतात ना, हा भाग सगळा. हा बरोबर बरोबर, मग ठीक आहे. तो ओके आपला ओके नाहीये भाग हा. ओके 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 ओके. आता एक लक्षात ठेवा सगळ्यांनी की जेव्हा आपण एखादं घर बांधतो, बंगला बांधतो, फ्लॅटसाठी नाही चाललेलं हे, बंगल्यासाठी चाललंय, तेव्हा त्याची जी प्लिंथ लेवल असती, ज्याला आपण जोतं म्हणतो, हे जोतं जे आहे या जोत्यामध्ये परत आतमध्ये ह्याच्यामध्ये फुटिंग बीम असतात आणि कॉलम असतात खाली परत जोत्यामध्ये. आणि ते सगळं जे आहे ते आतून ह्या टाय बीमने एकमेकाला जोडलेलं असते. एक स्ट्रक्चर असतं आतमध्ये. तुम्ही कधी बांधकाम करताना जोत्याच्या खाली बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. असं इथं बीम असतात, या बीम एकमेकाला जोडलेले असतात. इथं काही टॉयलेट आली तर टॉयलेटसाठी एक बीम असते. आता आपण जेव्हा कट्स अँड एक्सटेन्शन पकडतो जेव्हा आर्किटेक्चरल प्लॅनिंगसाठी म्हणजे घर बांधण्यासाठी, तेव्हा प्लिंथ लेवलचा विचार करणं गरजेचं आहे. प्लिंथ शेपचा, लेवलचा म्हणण्यापेक्षा शेपचा म्हणूया आपण इथं, प्लिंथ शेपचा विचार करणं गरजेचं आहे. प्लिंथ पासून ते बाहेर झालंय का? जसं तर आशुतोषनं प्रश्न विचारला की ही माझी बाल्कनी आहे, हे कॅन्टिलिव्हर आहे, तर दिस इज नॉट एक्सटेन्शन. हे माझं इथं वाढलेलं आहे, इथं काही मी बाल्कनीज केलेल्या आहेत. प्रत्येक राजवाड्यात अशा बाल्कनी आहेत बघा. आपण खेडेगावामध्ये गेलो किंवा कुठला किल्ला बघायला गेलो तर तुम्ही त्या वाड्यांना पण अशा प्रकारच्या बाल्कनीज होत्या, कॅन्टिलिव्हर जे तुळया बाहेर आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर अशी गच्ची होती. तर हे एक्सटेन्शन मानत नाहीत. पण अख्खीच्या अख्खी प्लिंथचा शेपच बाहेर काढलेला एक्सटेन्शन म्हणायचं. प्लिंथ म्हणजे काय? खाली कॉलम टाकून जर ती बाल्कनी वाढवली असेल, येस, तर ते एक्सटेन्शन मानलं पाहिजे. येस येस. आणि जर नुसता कॅन्टिलिव्हर म्हणून बाहेर काढला असेल तर तो एक्सटेन्शन मानायचा नाही. नाही, फक्त मात्र हा नियम बंगल्याला जो आपण असतो की एखादा बंगला आहे आणि त्या बंगल्याला एंट्री समजा इथून आहे उत्तर दिशेकडून, तर काही लोक काय करतात, इथं 2 कॉलम टाकतात आणि हा पार्ट जो एंट्रीचा पार्ट आहे तो असा कव्हर करतात ना. असं बघतो का तुम्ही? नाही, बंगल्याचा पुढचा पार्ट असतो, इथं 2 कॉलम टाकतात
आणि तो कव्हर करतात. तर दरवाजाला अशा प्रकारचं कव्हर करणं हे शुभ मानलंय. जसं आपण पागोटा घालतो किंवा टोपी घालतो डोक्यावर, तसं हे शुभ मानलेलं आहे. जसं टोपीचा फ्लॅप असतो ना, तसं दरवाजावर असं रूफ करणं हे शुभ मानलेलं लक्षण आहे. हा अपवाद आहे या नियमात. म्हणजे हा बंगला आहे समजा, आता हा साईड व्ह्यू काढतोय मी, आता साईड व्ह्यू आहे. तर काही बंगल्यांमध्ये काय असतं की थोडंसं इथं एक्सटेन्शन देतात, असं एक्झॅक्ट ही स्लॅब लेवल नसती, थोडी खाली असते अशी, आणि इथे एक कॉलम घेतात असं, आणि ह्या पायऱ्या असतात अशा आपल्या आत जायच्या. असं पाहिलंय तुम्ही काही ठिकाणी? हो. हो 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 पाहिलंय सर. हा ही दिशा वाढ म्हणायची नाही, कारण इथं प्लिंथ वाढवलेली नाही. ह्या पायऱ्या सुरू झाल्या बघा इथून. प्लिंथ वाढवली का? नाही. सर प्लिंथ एक्सटेंड सर प्लिंथ म्हणजे काय? प्लिंथ म्हणजे जोत. ओके, हे मला नीट समजलं नाही. हा, जोतं म्हणायचं. जोतं म्हणजे प्लिंथ. जे घर बांधण्यासाठी जो चौथरा असतो, दगडी बांधकाम केलेलं असतं, त्याला प्लिंथ म्हणतात, चौथरा म्हणतात त्याला आपण. जे नॉर्मली 3 लेवल असतात. एक रोड लेवल असती, आरएल म्हणतो आपण त्याला. एक तुमच्या बंगल्याची ग्राउंड लेवल असती, आणि एक प्लिंथ लेवल असते. एक 2 ते 3 फुटावर बंगला तुमचा उचलून घेतला असतो, त्याला प्लिंथ लेवल म्हणतात, पीएल म्हणतो आपण त्याला. रोड लेवल, ग्राउंड लेवल, प्लिंथ लेवल. कधी कधी काय होतं, बंगल्यापेक्षा रोड लेवल वर जाती, डांबर टाकून ग्राउंड लेवल खाली राहते, पण प्लिंथ लेवल मात्र वर असते. तर प्लिंथ म्हणजे जोतं जे टाकलेलं आहे, ते जोतच्याचा जो उंची आहे, ती उंची म्हणजे प्लिंथ लेवल. तर आता मी ग्रुपवर काही होमवर्क देणार आहे तुम्हाला, शेप्स टाकणार आहे उद्याच्याला. हे जे लेक्चर प्लिंथ लेवलला आपण बाल्कनीचं कॅन्टिलवर काढलं, ते कन्सिडर करतो का सर आपण? त्याला जर रूफ असेल तर ते कन्सिडर करतो आपण. म्हणजे तो स्लॅब मध्ये एक्सटेंड केलं तुम्ही, तर ते आपण एक्सटेन्शन जे आहे ते कन्सिडर करतो. आणि स्लॅब नसेल तर ओपन टू स्काय करतो. हा, मग त्याला अजून एक पर्याय असा आहे की प्लिंथ लेवल पेक्षा ते डाऊन ठेवा किंवा हाय ठेवा. प्लिंथ लेवल डिफरन्स करायचा त्याच्यामध्ये. ते त्या लेवलला खाली ठेवायचं कसं ते? हा, म्हणजे जर पूर्व उत्तर असेल तर खाली ठेवा, दक्षिण पश्चिम असेल तर उंच ठेवा. उंच ठेवणं कधी शक्य नसतं, कारण पावसाचं पाणी आत येऊ शकतं. हो सर. म्हणजे सर वरती बाल्कनी किंवा काही आलं, त्याचा पायाशी प्लेनशी संबंध आला तरच तो आपण पकडायचा, अदरवाईज नाही पकडायचा. नाही, अनलेस अँड अंटिल नाही पकडत. बरोबर. ओके. सर मगाशी जसं आपली चर्चा झाली की कोणीतरी प्रश्न विचारला होता की प्लॉट आपला शक्यतो स्क्वेरिकल नसतो, तर मग तुम्ही जसं म्हणलात की आपण त्याला एक सेकंडरी कंपाऊंड वॉल टाकतो आणि तो स्क्वेरिकल किंवा रेक्टँग्युलर करून घ्यायचा. मग ती जी उरलेली जागा असेल त्याचा वापर करायचा का नाही करायचा, आणि करायचं झाल्यास काय म्हणून करायचा? मग ते कुठल्या दिशेत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे का कसं काय? हा, म्हणजे आपण आता इतकी महाग जागा घेत असतो की पर स्क्वेअर फूट आपण पैसे मोजत असतो, त्यामुळं ती जागा सोडून द्या म्हणणं हे पण चुकीचं आहे. तर आपण जशी जशी आपल्याकडे प्लॅन येतील तशी तशी मी ती कशी जागा वापरायची, ती कशी शेपअप करायची, हे सगळं तुम्हाला जसे जसे आपल्या केस स्टडीज येतील तसं आपण बघूया. कारण हे असं समजणार नाही तुम्हाला, कारण प्रत्येक दिशेचं ओरिएंटेशन वेगळं आहे. जसं नैऋत्य वाड आहे, आग्नेय वाड आहे, ईशान्य वाड आहे, वायव्य वाड आहे. तर ती शेपअप करताना काय त्याच्यात काळजी घ्यायची, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आता मी तुम्हाला काही प्लॅन्स शेअर करणार आहे उद्याच्याला ग्रुपवर, आणि त्याची तुम्ही मला कोणती दिशा एक्सटेन्शन आहे किंवा काय होत आहे याच्यावर होमवर्क करायचा आहे. मग आपण तो गुरुवारी आपण होमवर्क जो आहे तो बघायचा आहे. तुम्हाला सर्वांना येतोय का मी बघेन, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आपण थोडी रिव्हिजन घेऊ. अनेक जणांनी मला प्रश्न विचारला की आमचा सिलेबस कधी संपेल किंवा आम्हाला किती दिवसाचा कोर्स आहे. तर तुमच्यातला एक जरी विद्यार्थी मागा राहिला तरी आपल्याला ते सगळं परत घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐका, नोट्स तुम्हाला वेळोवेळी पीडीएफ शेअर करतोय. आजची पण मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतोय, आज जे शिकवलं ते. आणि हे सगळं अभ्यास करा. असं व्हायला नको की तुम्ही तुमच्या एकट्यामुळे सगळा क्लास मागा राहतोय. ठीक आहे. ऋतुजा विचारा, तुम्ही का हँड रेज केलाय? हो सर, मला असं विचारायचं होतं की समजा आपला प्लॅन चौकोनी आहे, पण कार पार्किंगसाठी कार पार्किंगसाठी आपण काही रॅम्प देऊन एक्सटेन्शन वगैरे केलं, तर ते एक्सटेन्शन मध्ये धरलं जातं का ते नाही कार धरलं जात? पार्किंग हे प्लिंथ लेवल पेक्षा डाऊन असेल ना,
नाही, आपण लेवल अप करतो ना पाण्यासाठी वगैरे, मग रॅम्प देऊन समजा आपण लेवल अप केलं तर मग ते काय धरलं जातं? रॅम्प दिला म्हणजे डाऊन झालं. अपवर्ड्स रॅम्प देऊन लेवल हाय केली तर? नाही नाही, आता एक मला उदाहरण द्या साधारण तुम्ही, की कोणत्या दिशेचं रस्ता आहे आणि कुठं करताय तुम्ही काय? नाही, माझं असं म्हणणं आहे की प्लॅन समजा बंगलोचा चौकोनी आहे, पण त्या केसमध्ये आपण पार्किंग थोडीशी ग्राउंड लेवल पासून वरती घेतली आहे. तर रॅम्प देऊन वरती घेतली आणि ती कव्हर्ड केलंय पार्किंग, तर ते एक्सटेन्शन धरलं जातं का? ते आपण प्लिनशी कम्पेअर करतोय, तर ते प्लिन पेक्षा वर राहील का? नाही, प्लिंथ एवढं वर नाही राहणार. मग ते नाही धरायचं त्याच्यामध्ये. हे सगळं प्लिनशी कम्पेअर करायचं. जोतं जे आहे ना, जोतं, ते बघा दोन गोष्टी लक्षात ठेवा. जे मंदिरासाठी जो चौथरा बांधला जातो त्याला जगती म्हणतात. मंदिराची पण एक जगती असते, ज्याच्यामध्ये सभा मंडप असतो, अंतरालय असतं आणि गर्भगृह असतं. तसं घराला पण एक जोतं असतं. त्या जोत्यामध्ये काय असतं, बाहेर खेडेगावामध्ये बघा परस असतो किंवा अंगण असतं, अंगणाच्या आतमध्ये ओसरी असती, ओसरीच्या आतमध्ये माजघर असतं आणि आतमध्ये देवघर किंवा काही स्वयंपाकाची खोली असते. तर जो कट्टा बांधला जातो, दगडी कट्टा, त्याला जोतं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला प्लिंथ म्हणतात. तर बांधकाम करत असताना मी तुम्हाला पुढच्या एक काही दिवसामध्ये नाना फडणवीस वाडा जो वास्तुशास्त्रानुसार बांधलेला आहे वाईच्या इथे, तर त्याचं आपण परीक्षण केलेलं, तर त्याचे मी तुम्हाला काही डिटेल्स देतो की प्लिंथ लेवलचा विचार कसा केला जातो हे तुम्हाला मी दाखवीन त्याच्यामध्ये, किंवा आपल्याला जर कधी जायची वेळ आली तर आपण एकत्र परीक्षण करायला सुद्धा जाऊ शकतो तिथे एकत्र. शंतनू विचारा, काय तुमचा शंका आहे? सर, मागच्या सेशन मधली एक शंका आहे. बोला. आपण जे उताराबद्दल बोललो होतो, तर सर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल नॅचरल उतार समजा जर बघितला संपूर्ण, समजा आता माझ्या घराबद्दल बोलतोय मी, तर आमचे जे 4 प्लॉट आहेत, तर त्याचा सगळ्याचा उतार नॅचरली पूर्वेकडे आहे समजा. तर पूर्व ईशान्याने आपण उत्तर चांगली मानलंय उताराच्या बाबतीत. तर त्या केसमध्ये आता आपल्या घराचा जर विचार केला तर नुसतं त्या पूर्ण लँडचा विचार करायचा का घराचा पण विचार करून ते उत्तरेकडे सगळं पाणी बाहेर काढलं पाहिजे? म्हणजे समजा आपलं आग्नेयेकडे काही आपण तो विचार केलेला नव्हता, समजा की पाणी पूर्ण म्हणजे मागून पुढे काढणे हा विचार केलेला नव्हता, तर ते करणं गरजेचं आहे का? हा जो नॅचरल उतार जो मिळतोय तोच सफिशियंट आहे? बघा, पहिल्या लेक्चरमध्येच आपण व्याख्या शिकली की भूमी प्रासादयान आणि शयनमच्या चतुर्विध. भूमीला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच बांधकामाला पण व्हॅल्यू आहे. हा नियम दोन्हीलाही आहे, दोन्हीलाही हा नियम लागू आहे. त्यामुळे दोन्हीलाही तुम्हाला तो दिशांचा जो, जसं नितीन राठोडने मागच्या वेळी विचारलेलं की सर आम्ही काही घरांमध्ये हॉल डाऊन ठेवतो ईशान्य दिशेला, काय करतो, तर तो तुमच्यावर परिणाम होणारच आहे. त्यामुळं तुमच्या दोन्ही भवनाचा पण आणि वास्तूचा दोन्हीचाही परिणाम होईल. अगदी तुमची पूर्वेचा उतार आहे आणि तुम्ही घर बांधताना नैऋत्यमध्ये खड्डा करून ठेवला, हा, ओके 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 त्याचा सर, पण तुम्हाला खड्डा ऍज सच खड्डा काहीच केलेला नाही सपोज, पण नॅचरलीच आपली लँड तिथली समजा खाली असेल, डाऊन होती, ती आपण फिलिंग करून घेतली, पण तरी पण ती डाऊनच राहिली, म्हणजे नॅचरल लँडच ती समजा कुठल्या दिशेला ह्याचा. तुम्ही तर मला एक प्लॅन पाठवा आणि व्हिडिओ शूटिंग असेल तर पाठवा, म्हणजे केस स्टडी होईल, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा शंका सॉल्व्ह होतो. तुम्हाला जेव्हा ओके गावात सर. जाल तेव्हा शूटिंग करा आणि एक प्लॅन लाईन प्लॅन काढून मला शेअर करा, म्हणजे आपण सगळ्यांच्या शंका सॉल्व्ह करू. कारण इमॅजिनेशन अजून हे जे आपले विद्यार्थी आहेत ना, यातले काही आर्किटेक्ट आहेत, काही सिव्हिल इंजिनियर आहेत. तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे का? येस सर, येस. हा, तर काही लोकांना आपली अजून टर्मिनॉलॉजी समजत नाहीये, म्हणजे आपण नेमकं काय म्हणतो, म्हणजे विचार कट्स एक्सटेन्शन्स काय आहेत किंवा प्लिंथ काय आहे वगैरे. तर त्यांच्यासाठी सुरुवातीला ना तुम्ही जर केस स्टडी जर शेअर केलं तर बाकीच्यांना पण जरा बघण्यासाठी सोपं होतं, कारण हा ऑनलाईन कोर्स असल्यामुळं इथं इमॅजिनेशन एवढं सोपं होत नाही, कारण आपण दाखवू शकत नाही ना एवढं. तर येस सुरुवातीला सर. प्रिकॉशन घ्या की व्हिडिओ शूटिंग. मला एक विचारायचं होतं हा, सर. बोला. मला एक विचारायचं होतं. हम्म. जर आपण म्हणजे पूर्वीच्या काही वाडे होते पहा, म्हणजे मध्ये असे रिकामी जागा आणि कडेनी असं हॉल म्हणा किंवा किचन म्हणा किंवा बसाई उठायची खोली म्हणा, अशा होत्या. तर मग ते सगळ्याच एकदमच असं ते जोतं असं हे करायचं का, समजायचं का खालचा बेस सगळा? हो, ते जे ब्रह्मस्थान रिकामं सोडलं असेल चौकातलं समजा, तर ते पण हा हा मधलं. जोत्याचाच पार्ट येतो. सगळं पूर्ण घर आहे ते पूर्ण हो, जोतच समजायचं. सगळं जोतच समजायचं. सर, एक रिक्वेस्ट होती सर. तर मग अशा जागांना सुद्धा काहीतरी वास्तुशास्त्र असेल ना? असतं ना, म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही कोरड्या गप्पा मारू नका. तुम्ही मला
आता हे कोण जॉईन झालंय? कुणी वाड्याची शंका विचारली? सॅमसंग SMG7 रिनेम करा तुमचं नाव मॅडम. स्मिता साळुंखे. स्मिता साळुंखे. स्मिता साळुंखे. स्मिता मॅडम तुमचं नाव रिनेम करून घ्या एकदा. आणि तुमच्याकडे जर काय असं वाड्याचं शूटिंग असेल तर एकदा शेअर करा, मी तुम्हाला ते सांगतो समजा. सर आमचं जे घर आहे ना, वाडा आहे ना, तो ऍक्च्युली असा आहे. मधलं ब्रह्मस्थान पूर्ण रिकाम आहे आणि कडेनं चारी दिशेला रूम आहे. ब्रह्मस्थानाच्या चारी दिशेला जे चौथारा बांधलेला आहे ते सगळी प्लिंथच आहेत, जोतच आहे ते. सर एक विनंती होती. बोला बोला. सर आम्ही काही लोक याच्यात म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात नाहीत, म्हणजे पौरोहित्य क्षेत्रात ना, तर अगदी म्हणजे साहित्यिक जे इंग्लिश वर्ड्स आहेत, जसं तुम्ही आता फ्लॉवर्सला घेऊन सिमेंट्री वगैरे जे वापरलेत शब्द, ते थोडंसं एकदा मराठीत अनुवाद केलं, लगेच गुगलला जाऊन सर्च करता येत नाही. त्यामुळे एक सर विनंती होती, त्याचा एकदा मराठी जरी अनुवाद केला तरी पुन्हा प्रश्न उमटणार नाही सर. हो, आपण जसं चित्रकलेमध्ये चित्र काढत असताना दोन्ही बाजूला समांतर चित्र काढतो, त्याला काय शिकलो आपण आशिषजी? तुम्ही लहानपणी शिकलाय चित्रकला? दोन्ही बाजूला समांतर चित्र असतं. समांतर शब्द वापरलाय तुम्ही? हो. म्हणजे एक रेष आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपण समांतर चित्र काढतो चित्रकलेमध्ये. 5वी 6वी 7वी 8वी शिकवतात आपल्याला. आठवलं का बघा काय शब्द असतो त्याला? नाही सर, लक्षात येत नाही. कोण सांगेल? मराठी कोणाचं चांगलं आहे बघूया. सिमेट्रीला मराठीमध्ये काय म्हणतात? कसलं चित्र म्हणतात? मिरर इमेज म्हणता येईल सर. हा, मिरर इमेज म्हणता येईल. नाही, मिरर नाही. आपण एक ड्रॉइंग काढत असताना एक सेंटर लाईन, सिमेट्री लाईन, या बाजूला पण पाकळी, या बाजूला पण पाकळी, ती मिरर होत नाही. मिरर म्हणजे उलट होतं. बरोबर, मिरर नाही, मिरर होणार नाही सर, मिरर नाही होणार. कोणाला आठवत आहे का बघा? सर सममिती. हा, त्रिमितीला तर सममिती. बरोबर. तर आशिषजी तुम्ही सममिती. हा, मग ते सिमेट्री म्हणजे सममितीची चित्र असतात. धन्यवाद सर. हो सर. विचारा. एक रिक्वेस्ट होती सर. छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही विचारा, सगळ्यांचं शंका समाधान होतं त्याच्यामुळे. हो सर. एक रिक्वेस्ट होती सर. शंका आहे. हा, हॅलो. शंका अशी आहे की तुम्ही उताराबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा कधी कधी काय असतं की बिल्डिंग मध्ये डबल पार्किंग केलेलं असतं, तेव्हा कधी कधी म्हणजे जे बेसमेंट किंवा -1 जे पार्किंग असतं त्याला नॅचरली एक उतार ठेवलेला असतो आणि त्याच्यानंतर परत खालचं पार्किंग मॅनेज केलेलं असतं. मग ह्या गोष्टींमध्ये तो उतार ग्राह्य धरायचा की नाही धरायचा? म्हणजे तुला स्टील फ्लोअर म्हणायचंय का? नाही, स्टील फ्लोअर नाही, -1 पार्किंग असतो. 0 पासून -1 पार्किंग जेव्हा दिलं जातं बिल्डिंगला, तेव्हा -1 पार्किंगला गेट पासून एंट्री केल्यावर एक खाली उतार दिला जातो आणि त्याला बेसमेंट पार्किंग किंवा -1 पार्किंग, बेसमेंट पार्किंग. बेसमेंट हे दिशेनुसार अशुभ होणार ना. पूर्व उत्तर ईशान्येला असेल तर शुभ असेल, इतर दिशेला ते अशुभच मानलंय बेसमेंट पार्किंग. अशा तुला किती जागा दाखवू की ज्या बेसमेंटमुळे जागा कमर्शियल कॉम्प्लेक्स बंद पडलेले आहेत? पण ही गोष्ट प्रत्येक सोसायटीला किंवा प्रत्येक बिल्डिंगला असतेच की ज्याच्यामध्ये ऍज अ म्हणजे काय ना, इंडिव्हिज्युअल ओनर आपण त्या दिशांना आपण काही नाही करू शकत. नाही, मग ते तुमचं कॉमन प्रारब्ध त्याच्यामध्ये तुमचं जोडलं गेलेलं आहे. तुम्ही त्याच्यात त्रास होणार तुम्हाला ते. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण देतो. मी रिसेंटली एक 6 वर्षापूर्वी एक फॅक्टरी केली कराड च्या जवळ, एक 20-25 किलोमीटरवर आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी फॅक्टरी होती इको बोर्ड्स नावाची, की जे बगॅसपासून बोर्ड्स तयार करतात, पार्टिकल बोर्ड. तर ती फॅक्टरी बंद होती. 1985 सालातली होती. साऊथ वेस्टला त्यांचा खूप मोठा खड्डा होता, स्लोप होता. तो सगळा खड्डा आम्ही भरून घेऊन कंपनी नवीन सुरू केली आणि कंपनी आता 3 शिफ्टमध्ये चालते. ज्यांचा जीएसटी म्हणजे वॅट थकलेला होता, इलेक्ट्रिक बिल थकलेलं होतं, त्यांची इन्कम टॅक्सची पेंडिंग होती सगळी, ते सगळं आता कंपनी चांगली चालली. दुसऱ्या ओनरने घेतला, त्यांनी वास्तुशास्त्र कन्सल्ट केलं. तर हा नियम आशुतोष कंपन्यांना आहे, बंगलोजला आहे, अपार्टमेंट्सला आहे, सगळ्यांना ह्याचा फायदा आणि तोटा होत असतो. ह्याच्यामधून कोणी सुटलेलं नाही. सर एक विनंती होती सर. आणि अजून एक त्या संदर्भात एक शंका आहे की जेव्हा आयताकृती, आशुतोष एक मिनिट. हा ठीक आहे, बोला. हो हो तर एक विनंती होती सर, जरा कट आणि एक्सटेन्शन तुम्ही आता एक्सप्लेन केलं ना आम्हाला, तर जरा तो प्रॅक्टिकल जरा तुम्ही स्लाइड्स दाखवले पुढच्या वेळेस. येस, हा काय चालतंय काय नाही.
आजचा जो पार्ट आहे तो पार्ट 1 आहे. अजून आपला पार्ट 2 याचा होणार आहे. त्याच्यामध्ये अजून आपण हो. थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहे. म्हणजे हा आता थोडा आपण त्याला म्हणू की थेरॉटिकल पार्ट आहे. नेक्स्ट आपण प्रॅक्टिकल पार्ट शिकणार आहे. हा, प्रॅक्टिकल पार्ट मध्ये जे एक्सटेन्शन कुठले चालतात कुठले चालत नाहीत हो ते जरा थोडं एक्सप्लेन केलं तर क्लिअर होईल सर. येस 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 येस. ओके. हा बोला आशुतोष. जेव्हा बिल्डिंगचा किंवा सोसायटीचा एंट्रन्स असतो तेव्हाही त्या गोष्टींमध्ये सोयीनुसार कधी पूर्व साईडनं किंवा उत्तर साईडनं अशा साईडनं एंट्रन्स केलेले असतात, त्याचे पण इफेक्ट पडतात का? नाही, आता तू जे काही मला विचारतोय आणि तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला काहीच दिसत नाहीये. तू एक मला व्हिडिओ शूटिंग पाठव, एखादी केसचा प्लॅन पाठव, मी तुला डिटेलमध्ये त्याच्यावर सांग बरोबर आहे का चुकीचं आहे का योग्य आहे का अयोग्य आहे सांगतो. कारण तुझ्या मनात जी शंका आहे ती मला कळतच नाहीये काही. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे शूटिंग पाठवलंच तर फार बरं होईल. 1-1.5 मिनिटाची कॉमेंट्री करायची की दिस इज बेसमेंट, हे P1 आहे, हे P2 आहे, हे कॉमन पार्किंग आहे, हा फर्स्ट फ्लोअर आहे, हा सेकंड फ्लोअर आहे, असे जर आम्हाला लेवल दाखवल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांना पण थोडंसं समजायला सोपं होतं आणि आपण सगळे छानपैकी त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकतो तुझी शंका जी आहे ते. आणि सगळ्यांनी शंका विचारा, सगळ्यांना तो अधिकार आहे. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचं. ठीक आहे, आपण संवादाने थांबूया आता. आणि सर्वांना मी होमवर्क देतोय. तो जर जमला नाही तुम्हाला करायला तर मी परत तो सांगतो त्याचे उत्तर, पण सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करा गुरुवारपर्यंत. ठीक आहे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती.